या कथेचा मागचा भाग कोणी ऐकला नसेल तर आधी तो ऐकावा आणि मग यास सुरुवात करावी. जर आपल्याला हा भाग आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. स्वराज्य स्थापनेची शपथ. राजे या दरोडेखोराला काल रात्रीपासून पकडले आहे. शिपायांनी दोरखंडाने बांधलेल्या एका चोरास राजासमोर उभे केले. त्या चोराच्या अंगावर तपकिरी बंडी आणि गुडघ्यापर्यंत धोतर होते. घेरदार मिशांसोबत दाढी सुद्धा वाढली होती. त्याचे डोळे लालभडक आणि टपोरे होते. केस विस्कटलेले होते आणि एका कानात अगदी गोलाकार सुवर्ण कुंडल होते. शपथ सांगतो राजा, मी अट्टर दरोडेखोर नाही, मी साधारण चोर आहे. चोर गयावया करत म्हणाला. चोराला चांगली शिक्षा मिळावी म्हणून एक शिपाई पटकन पुढे येऊन राजांना सांगू लागला. काल एका म्हातारीच्या झोपडीतील चोरी करत असताना याला रंगेहात पकडले आहे राजे. याची हिंमत अशी की राजे या किल्ल्यावर पहारेकरांना सांगून चोरी करत होता. म्हणत होता की मी चोरी करणार पण तुम्ही मला पकडू शकणार नाही. आता पकडला गेल्यावर गयावया करत आहे. चांगली शिक्षा भेटली आहे पाहिजे याला. शिपायाचे वाक्य ऐकून राजांच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव प्रकटले. त्यांनी त्यांच्या आसनाच्या पायथ्याशी असलेल्या पायपिटावर पाय ठेवला आणि ते म्हणाले, वा, इतके अगम्य साहस. नाव काय तुझे? कर्ण. चोर हळूच फुटफुटला. चोराच्या बोलण्याने महालात उपस्थित असलेल्या मंत्र्यांना, सेवकांना हसू फुटले. राजांच्या सुद्धा चेहऱ्यावर किंचित स्मित झळकले. कारण कर्ण हे नाव दख्खनच्या प्रदेशातील एका क्वचित ऐकलेले असेल किंवा नसेलही. त्यात एका चोराचे नाव एका दानशूर व्यक्तीच्या नावावरून ही विसंगती राजांना पचत नव्हती. आमच्या समक्ष घेऊन या कर्णाला, राजे स्मित आवरत म्हणाले. शिपायांनी कर्णाला पकडून राजांच्या पाया आणखी जवळ आणले. राजांनी त्याला संदेहपूर्वक न्याहाळले आणि शिपायांना आज्ञा दिली, या चोराला कैद करा. चोराला दरोडेखोराला बनणं अगोदरच रोखलेले बरे. राजांच्या निर्णयाने शिपायांना चेहऱ्यावर समाधान पसरले होते. त्यांनी चोराच्या मुसक्या आवडल्या. त्यांच्या खांद्यावर गट्टा पकडून ते त्याला ओढत नेऊ लागले. तो चोर गयावया करत होता. राजे, माफी द्या, कृपा करून माफी द्या. मी यानंतर कधी असं दुष्कर्म करणार नाही. मला सुधारण्याची एक संधी द्या. राजे थांबा, राजे ठळक आवाजात म्हणाले. राजांचे शब्द कानावर पडताच शिपाई थांबले. चोराने पटकन ओढून घेत जमिनीवर लोटांगण घालत राजांना दंडवत केले आणि तो कंपित ओठांनी फुटफुटला. तुम्ही महान आहात राजे, कृपा करून मला माफी द्या. राजांनी स्मित करत चोराच्या चेहऱ्यावरील नजर काढली आणि ते त्याच्या कुंडलाकडे निरखून पाहत होते. त्या चोरांच्या कर्णकुंडलावर बाजपक्षाची छोटी आकृती होती. राजांनी एक भुई उंचावून पाहत स्वतःच्या कोवड्या दाढीवरून हात फिरवून मंद स्मित केले आणि म्हणाले, यावेळेस माफी दिली जाईल, परंतु पुन्हा असे कार्य केल्यास फक्त शिक्षा मिळेल हे लक्षात ठेव. ईश्वराने हातपाय चोरी करणाऱ्यास दिले नाहीत. होय राजे, यापुढे कष्ट करेन, शपथ घेऊन सांगतो. हात जोडून चोर म्हणाला, होय ठीक आहे, सोडा याला. राजांनी एक हात हवेतून चालवत शिपायांना इशारा केला. शिपायांनी मुक्तापी केल्यावरही राजांनी आपल्याला ओळखले की नाही या दुविधेत कर्ण तिथे घोटमळत होता. राजांना कसे तरी झाले असावे. या हेतूने त्याने राजांकडे पाहिले. इतक्यात राजे म्हणाले, रात्रीपासून उपाशी असेल, महालात भोजनास ग्रहण करून जा. राजांनी शिवाजी राजांनी या वाक्याने सदरेवर सगळे अवाक झाले. राजांच्या पुढील वाक्याने व सगळ्यांना आणखीन एका धक्का बसला. राजे म्हणाले, चल, आमचा देखील भोजनाचा समय झाला आहे. आमच्या सोबतच भोजन ग्रहण कर. राजांचे हे वाक्य सगळ्यांना अनपेक्षित होते. राजे मावळातल्या त्यांच्या साथीदारांच्या घरी जाऊन ठेचा भाकरी खात असे हे सगळ्यांना माहीत होते, परंतु एका चोराला त्यांच्या सोबत महालात भोजनाचा आग्रह करणे हे नवल होते. चोराने स्मित करून बनावटी हास्य उघडत होकार दिला. राजांनी सुद्धा त्याच्या हास्याला प्रतिसाद देत स्मित केले आणि मंत्र्यांच्या सूचना देऊन सदरीतून निघाले. त्यांच्या पाठोपाठ तो चोरही गेला होता. राजे, तुमच्या सोबत बसून जेवणाची संधी मिळेल हे अहोभाग्य माझं, चोर म्हणाला.
भोजन कक्षात राजे जमिनीवर अंतरलेल्या मखमली गालिच्यावर बसून भोजन ग्रहण करत होते. त्यांच्या पुढच्या चौरंगावर पान टाकले होते. त्यांच्या समोर काही अंतरावर तो चोर जेवत होता. बाजूलाच एका छोट्या आसनावर जिजाऊ साहेब बसल्या होत्या. त्या कधी राजांकडे तर कधी चोराकडे पाहत होत्या आणि गालातल्या गालात हसत होत्या. दास्य जेवण वाढत होत्या. सेवक मात्र अचंबित होत होते. ते कापडी पंखा हरवत चोराला निरखून पाण्यात यश पाहत होते. तुम्ही चोर असून ह्या धरणीसाठी जे कार्य करत आहात ते आम्ही ऐकले आहे, म्हणून तुम्हाला क्षमा केली आहे आणि आमच्या सोबत भोजनाचा आग्रह केला आहे. सेवकांवर तिरपी नजर फिरवून राजे मुद्दाम म्हणाले, कोणते कार्य? राजांच्या बोलण्याचा अर्थ न उमगल्याने चोराने विचारले. वटवृक्ष रोपणाचे. घास तोंडात टाकण्याआधी राजे म्हणाले. जिजाऊबाई साहेब मात्र दोघांच्या संभाषणाची गंमत वाटत होती. त्या पदराआड तोंड रपून हसत होत्या. होय राजे, त्याचं काय आहे की मी डोंगरावर वणवा पेटल्यानं डोंगर ओस पडला होता, म्हणून या वृक्षरोपणाचं कार्य केलं. पण राजे, झाड आता फार झपाट्यानं वाढत आहेत. चोरानं आता राजांचे बोलणं सावरून घेत म्हटले, बरं आहे, खत पाणी नीट घालत राहा आणि उत्तम खत वापरा. काही मदत हवी असल्यास आम्हास कळवा, राजे म्हणाले. राजांचे आणि त्या चोराचे संभाषण वेगळ्या अर्थाने सुरू होते. सेवकांना ते कळू नये हे म्हणून सांकेतिक भाषेत ते बोलत होते. हो राजे, पण सध्या त्या वृक्षांना सांभाळण्याची जबाबदारी मी माझ्या एका साथीदारावर टाकत आहे. पापडाचा एक तुकडा तोंडात टाकत चोर म्हणाला. होय का? राजांनी त्वरित चिरले. मला जरा सासरवाडीला जायचं आहे, चोराने सांगितले. कोणत्या? पहिल्या पत्नीच्या की दुसऱ्या? राजांनी हसत विचारले. पहिल्याच. जवळच आहे तिचं माहेर. सासरेबुवांचा मोठा गट आहे. म्हटलं तर जरा जाऊन पाहू, चोर म्हणाला. जिजाऊंना आता हसू आवरेना. शक्य होत नव्हते. त्यांनी पटकन सेवकांना बाहेर काढले. जाण्याची आज्ञा दिली. सेवक बाहेर गेल्यावर त्या मोकळेपणाने हसू लागल्या आणि उठून चोराचा कान पकडत म्हणाल्या, दौलतराव, सासरची जास्त ओढ लागली आहे वाटतं. मासाहेब, आमचा संसार म्हणजेच माहीत आहे विजापूर आणि आग्रा. जिजाऊबाई साहेबांना त्याच्या आसनावर बसत पुन्हा म्हणाल्या. शिवबा आणि नाईक हसू लागले. राजांपर्यंत पोहोचण्यासाठी नाईकांनी मुद्दाम पहारेकऱ्यांकडून स्वतःला पकडवून घेतले होते. काय झाले नाईक? विजापूरची काही मोहीम नाही काही आले आहे का कानावर? राजांनी आता स्पष्टपणे विचारले. हो राजे, दादोजींना बाजी घोरपड्यांशी तह करून त्यांचं आक्रमण परतवलं, पण नंतर पुन्हा पुणेच प्रदेशावर पकड बनवली. आता आदिलशहाला पूर्ण खात्री झाली आहे की तुम्ही पुणे जहागिरीचा विस्तार करून आदिलशहाच्या विरुद्ध बंड करणार आहात. त्यामुळे विजापूरच्या दरबारात पुण्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी काहीतरी योजला जात आहे. या बातमीचा विस्तार जाणून घ्यायचा आहे आणि आदिलशाहीच्या दरबारात आपले आणखी हेर स्थापित करण्यासाठी जायचं आहे. नाईकांनी त्यांचे नियोजन सांगितले. ठीक आहे नाईक, आता आपण श्री गणेश करायचा. आदिलशाही आक्रमक होण्यासाठी आपण आक्रमक होऊ. उद्या रायरेश्वराची जत्रा आहे, तिथे आपण श्रीफळ वाढवून आशीर्वाद घेऊ. मग या तुम्ही विजापूरला निघा. राजांच्या नजरेत ठाम निश्चय दिसत होता. जशी आज्ञा राजे, नाईक म्हणाले. दाजोजी कोंडव निधनामुळे आपल्या पाठीशी असलेला मोठा अनुभव कमी झाला. पण शिवबा, आता आपण घेतलेलं प्रत्येक धोरण अगदी योग्य आहे. कोंढाण्यावरची दादोजी कोंडदेव याची दुसरी जागा आदिलशाही किल्लेदार घेण्याआधी आपण ताबा घ्यावा. जिजाऊंनी सुद्धा राजांच्या धोरणाला पाठिंबा दिला. नुसता कोंढाण्यात नाही, मातोश्री, तोरणा आणि पुरंदर सुद्धा हातात घेता येतील, राजांनी जिजाऊंना सांगितले. हो, पण आदिलशहाकडून दुर्लक्षित असलेले किल्ले लवकरात लवकर ताब्यात घ्यावेत आणि आता असे महालात वास्तव्य करणे शक्य होईल त्यापेक्षा रायगडावर वास्तव्य करावे, राजांना जिजाऊंनी राजांना सुचवले. होय मासाहेब, राजांनी सहमती दर्शवली.
स्वराज्याची खरी गोडधूळ आता सुरू होणार होती. कारण दक्खनच्या सूर्याने दुसऱ्या दिवशी शिवाजी राजे आपल्या मोजक्या सवंगड्यांसोबत रायरेश्वराच्या पठारावर पोहोचले होते. आज सगळ्या सवंगड्यांना उत्साह उच्च कोटीला होता. कारण शिवबांनी बालपणापासून त्यांना दाखवलेला त्यांच्या स्वप्नात स्वराज्याच्या दिशेने त्यांना प्रत्यक्ष पाऊल उचलले होते. आतापर्यंत पुणे जहागीर सांभाळणाऱ्या शिवाजी राजांनी महान स्वराज्य स्थापनेची शपथ घेण्याचे ठरवले होते. शिवाजी राजे आणि सवंगडी रायरेश्वराला पठारावर असलेल्या मंदिराजवळ आले तेव्हा शिवाजीने गावखेड्यातील ग्रामस्थ राजांना दर्शनाला उपस्थित झाले होते. ते राजांसमोर त्यांचे दुःख सांगत होते. आदिलशाही वतनदार त्यांना किती पीडा देतात याचे वर्णन करत होते. ते ऐकताना राजांसमवेत सगळ्यांचे हृदय विचलित झाले होते. त्यांचे ग्रामस्थ सगळ्यांना आश्वासन दिले. स्वराज्य तुमचे असेल, प्रत्येकाचे असेल, कायदा प्रत्येकासाठी असेल, कुणी कुणावर अत्याचार करणार नाही. स्वराज्याचे म्हणजे प्रभू रामाचे राज्य असेल. तुम्ही प्रत्येकजण शिवाजी भोसले आहात असे समजून स्वराज्यासाठी झुंज द्या. मग बघा एक दिवस मोगल आणि आदिलशाही सारख्या परकीय शासकांना या भूमीवरून कसा नायनाट करता येईल. राजांच्या शब्दांना ग्रामस्थ प्रेरित झाले होते. त्यांना हर हर महादेवचा जयघोष करत शिवाजी राजांना जय जयकार केला. ग्रामस्थांचे अभिवादन स्वीकारून राजे शिवालयात प्रवेशद्वाराजवळ पोहोचले. त्यांनी पाहिले की शिवालय आधीच सुशोभित करण्यात आले होते. तानाजी, सूर्याजी आणि रायरेश्वराच्या जवळच्या असलेल्या कोंडावडे गावच्या त्यांच्या एका साथीदाराने सर्व तयारी करून ठेवली होती. राजांसोबत असलेल्या त्यांच्या साथीदारांमध्ये नाईक सुद्धा होते. ते आज सरदारच्या वेशात आले होते. त्यांची दाढी वाढली होती. मिशांचा घेर मोठाच होता. डोक्यावर पगडी होती. अंगात केसरी अंगरखा पेरला होता. त्यावरून सोनेरी टिपके होते. कमरेत शेला होता आणि चेहऱ्यात कट्यार लपवली होती. पायात तंग पायजामा होता. त्यांच्याकडे पाहून शिवाजी राजांच्या सवंगड्यांना सुद्धा हा प्रश्न पडला होता की हा मनुष्य कोण असावा. नाईक या वेशात आधीच दौलतरावांसारखे अजिबात दिसत नव्हते. तानाजीने मात्र त्यांना ओळखले तरी तो संभ्रमात होता. राजांनी सवंगड्यांना नायकांची ओळख करून दिली. ते म्हणाले, हे यांना ओळखता का? सवंगड्यांच्या चेहऱ्यावर मात्र प्रश्नचिन्ह होते. ज्या सवंगड्यांसमोर आजे पहिल्यांदा नायकांना भेटले होते ते सुद्धा नायकांना ओळखू शकत नव्हते. नायकांच्या वेषांतरात कौशल्याचे हे प्रमाण होते. हे दौलतराव आहेत. आठवते का तुम्हाला? लांडक्याच्या वस्तीत जास्त शेपट्या आणून देणारा तो एकमेव वीर. राजांनी नायकांच्या कांद्यावर हात ठेवून सहकार्याला सांगितले. मग इतके दिवस कुठं होता ते दौलतराव? नारायणरावाने विचारले. नारायणरावाचे या प्रश्नाचे उत्तर नायकांकडे पाहून असले. ज्या दिवशी नाईक फकीराच्या वेशात लाल महालात आले होते त्या दिवशी नारायणरावांनी नायकांचा गळा आपल्या भारी भक्कम हातांनी आवडला होता. राजांचा तो प्रसंग ऐकल्याचे पटकन आठवले. तेव्हा सुद्धा नायकांना नारायणरावाने ओळखले नव्हते. राजांना नायकांचा अभिमान वाटत होता. राजांचे हास्य त्या अभिमानाने आणखी खुलले आणि ते बोलू लागले. दक्षिणेत दौलतराव एका वतनदाराच्या पदरी नोकरी करत होते, पण आता ते आपल्या स्वराज्यासाठी कर्तव्य बजावतील. हे एक उत्तम उदाहरण धीर आहे, दुरुस्त आहे. कोंढाजी रावांची पाठ थोपटत म्हणाले. इतक्यात शिवालयाच्या गाभाऱ्यात मोठ्याने शंखनाद झाला. पुजाऱ्यांनी अभिषेक सर्व तयारी केली होती. सूर्याजी मालुसरेंनी राजांना गाभाऱ्यात येण्याची विनंती केली आणि तसेच त्यांचे सर्व साथीदार गाभाऱ्यात गेले. महादेवाच्या मंत्रांनी गाभारा घुमत होता. शिवाजी राजे शिवलिंगासमोर बसले होते. ते पुजाऱ्याच्या सूचनेनुसार विधिवत शिवलिंगावर अभिषेक करत होते. प्रथम जलाभिषेक करण्यात आला होता.
मग दह्याचा अभिषेक करण्यात आला होता. घृताभिषेक, गंधाभिषेक आणि पंचमृताभिषेकानंतर राजांनी कमरेवरच्या म्यानेतून त्यांची प्रिय तलवार बाहेर काढली आणि शिवलिंगासमोर धरली. राजे नतमस्तक होत हात जोडून पुटपुटले, हे महादेवा, मातृभूमीच्या रक्षणासाठी ही तलवार मुठीत घेणार आहे. तुझा आशीर्वाद असू दे. पण राजांनी तलवार उचलून कपाळावर टेकवली आणि सवंगड्यावर दृष्टी टाकली. ते सवंगड्याला उद्देशून बोलू लागले, मित्र हो, शंभूदेवाच्या समक्ष आम्ही वचन घेतो. आमच्या मातृभूमीच्या संरक्षणासाठी आम्ही नेहमी वचनबद्ध असू. स्वराज्याच्या कर्तव्य व्यतिरिक्त आमच्या प्रथमस्थानी कोणतेही कार्य नसेल. स्वराज्याव्यतिरिक्त आमची कोणतीही वैचारिक महत्वाकांक्षा नसेल. आमचे आयुष्य आम्ही प्रभू शिवाच्या साक्षीने स्वराज्याला अर्पण करत आहोत. म्हणत शिवाजी राजांनी उजव्या अंगठ्याला तलवारीवर धरले. धारदार तलवारीच्या निव्वळ स्पर्शाने राजांच्या अंगठातून रक्ताचे थेंब टपकू लागले. शिवलिंगावर राजांच्या रक्ताचा अभिषेक होत होता. राजांप्रमाणे सर्वांनी साथीदारांनी शिवलिंगावर रक्ताभिषेक करून त्यांच्या वैयक्तिक महत्वाकांक्षांचा त्याग केला आणि स्वराज्याचे हित जोपासण्याची शपथ घेतली. क्रमशः जर आपल्याला हा भाग आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा.